लहान मुलांमध्ये बऱ्याचदा अंगठा चोखण्याची सवय असते आणि ही सवय समजा असलीच तर वयाच्या 2-3 वर्षापर्यंत आपोआप कमी होऊन जाणं एक्सपेक्टेड असतं. पण जर का 5व्या-6व्या वर्षापर्यंत अंगठा चोखण्याची किंवा 2 बोटं तोंडात घालून बसण्याची, उलट्या पद्धतीने तोंडात घालून बसण्याची, अगदी लिहिताना, वाचताना, काही बघताना, टीव्ही बघताना जर का तोंडात बोटं घालून बसायची सवय असेल तर ह्या सवयीमुळे आपल्या दातांची ग्रोथ, जबड्याची ग्रोथ वेगळ्या पद्धतीने होते. पुढचे दात पुढे आल्यासारखे फ्लेअर्ड अप दिसू शकतात आणि जॉचा आकारच बदलून जातो. सो अशी सवय असेल तर ती सवय वेळीच मोडण्यासाठी आपल्याला काय करून घेता येईल हे बघणं गरजेचं आहे. आणि ती सवय वाढू नये किंवा जॉच्या आकारामध्ये फारसा बदल होऊ नये आणि जॉ पूर्ववत शक्य तेवढा नॅचरल नॉर्मल करता येईल त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी जर का अशी सवय असेल तर ती वेळीच मोडणं गरजेचं असतं.